मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये सध्या मुंबईचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार पोहोचलेले आहेत, पालकमंत्री सुद्धा आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येनं जे अनुयायी आहेत ते महाराष्ट्रातून येतात आणि त्यांच्या जेवणाची जी व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी स्वतः आशिष शेलार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि ही सगळी जी व्यवस्था आहे ती सुद्धा पाहिली जाते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय आणि स्वतः खिचडी सध्या ते तयार करतायत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणची जी खिचडी आहे ती परतताना आपल्याला ते स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। समता परिषदेकडून 6 डिसेंबरला सेवा प्रकल्प या ठिकाणी राबवला जातोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये जे लोक पोहोचतात त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। आशिष शेलार साहेब आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही स्वतः या ठिकाणचा आढावा घेतला, फूड क्वालिटी सुद्धा चेक केली, काय म्हणा? अतिशय गेले 41 वर्ष प्रामाणिकतेने सेवक म्हणून समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी सेवा कार्य चालतं, ज्यामध्ये घराघरातून आणलेल्या चपात्या, बनवलेली भाजी, असलेला पुलाव हे येणारे आमचे जे अनुयायी आहेत, आमचे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भक्त, या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आहे। त्यामध्ये सहभागी होणं हे पुण्यकर्म वाटतं, म्हणून मी इथे आलेलो आहे। दरेकर साहेब पण पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच मुंबई अध्यक्ष पण या ठिकाणी पोहोचले। काय भावना आहेत तुमच्या? तुम्ही तिघं या ठिकाणी पोहोचलात, सगळी पाहणी केली, उद्घाटन केलेलं आहे, कसा सुरू आहे कार्यक्रम आणि नियोजन कसं आहे? आम्ही आज जे उभे आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आहोत आणि त्याच्यामुळे मी असेन, आशिष शेलार साहेब असतील, अमित साटम साहेब असतील, भाई असतील, ही सगळी संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। आणि ज्या वेळेला या महामानवांनी देशाला घटना दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा प्रकारचा विचार देऊन एक प्रगल्भ लोकशाही जगामध्ये बाबासाहेबांमुळे अस्तित्वात आली, त्या महामानवाला अभिवादन करावं। आणि जगभरातून, देशातून लाखो अनुयायी या ठिकाणी येतात आणि सलग 41 वर्ष आमचे भाई गिरकर येणाऱ्या भक्तांना सेवा, चपाती, भाजी घरच्यासारखी देण्याचं पवित्र आणि पुण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। आणि म्हणून आम्ही या सेवा कार्याच्या उद्घाटनाला आज आलो आणि या निमित्तानं बाबासाहेबांच्या चरणी आम्ही आदरांजली अर्पित केली। उद्या 69वा महापरिनिर्वाण दिन आहे, त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं हे सगळं नियोजन झालं त्याबद्दल काय म्हणाल? तुम्ही स्वतः पाहणी सुद्धा केली? नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी देशाचं सरकार असेल, महाराष्ट्राचं सरकार असेल किंवा महापालिका असेल, एक वेगळ्या संवेदना आहेत। आणि त्याच्यामुळे स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महापालिका आणि सरकार एक उत्तम अशा प्रकारचं नियोजन या मैदानावर आणि चैत्यभूमीवर त्या ठिकाणी केलेलं आहे, हे आपल्यास पाहायला मिळेल। एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे। जे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पदाधिकाऱ्यांना राहण्याची मुभा दिलेली आहे, त्यावरून विजय वडेट्टीवार आता टीका करतात आणि कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे या सगळ्यामध्ये, असा आरोप त्यांनी थेट केलेला आहे सरकारवर। स्ट्रॉंग या शब्दाचीच अलर्जी आहे, कारण ते वीक झालेले आहेत। मोठ्या मनाने आज देवेंद्रजींनी सांगितलं की सगळ्यांनी 2-2 प्रतिनिधी राहावेत, लोकशाहीत या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असतं, पण प्रत्येक गोष्टीत कुसपट काढायचं हे त्यांची प्रवृत्ती झाली। आणि म्हणून ज्यांचा आत्मविश्वास हरवला आहे, मनाने हरलेत, ते मला वाटतं असेच हरल्यासारखे सतत वागतायत, बोलतायत। ईव्हीएम हॅक केल्या आणि त्यामुळे ही पळवाटे असा आरोप करतात विजय वडेट्टीवार। मला वाटतं लोकसभेला याच EVM होत्यात, या EVMच्या माध्यमातून त्यांचे खासदार आले, मग ते खासदार बोगस आहेत का? त्यावेळेची EVM बोगस होती का? त्याच्यामुळं आपल्या मनासारखं झाली तर लोकशाही, आपल्या मनासारखं नाही झालं तर EVM बोगस। मला वाटतं नौटंकी लोकांना कळते। संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी आता रवींद्र चव्हाण यांना इशारा दिला, फोडाफोडीचं राजकारण केलं तर आम्हालाही तसंच चोख उत्तर द्यावं लागेल। कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश सुरू आहे याबद्दल भाजपची काय भूमिका असणार आहे? मला वाटतं शिरसाटाने आरेला कार्य करण्याची आवश्यकता नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सौहार्दाचं वातावरण त्या ठिकाणी ठेवा, तशाच पद्धतीनं चांगलं वातावरण आपल्या महायुतीत ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे। त्याच्यामुळे चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलले की त्याच्यावर लगेच शिरसाटांनी उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही। शिंदे साहेब आणि देवेंद्रजी या ठिकाणी काही मतभेद विसंवाद असेल
ते त्या ठिकाणी मिटवतील आणि पुन्हा सलोख्यानं आम्ही एकत्रित काम करू, हा आपल्या माध्यमातून मी विश्वास देतो. हर्षवर्धन सकपाळ सुद्धा ईव्हीएम वरती बरेचसे आरोप करतात सरकारवरती, सरकारचं वस्त्रजाळण झालंय म्हणतात. 17 ठिकाणी ईव्हीएम फोडण्यात आले पण पुन्हा मतदान झालं असा थेट आरोप केला त्यांनी. तुमचं पूर्णपणे राजकीय वस्त्रहरण झालंय, याची सपकाळ यांनी काळजी घ्यावी. तुमचे लोकसभेला खासदार निवडून आले तेव्हा याच ईव्हीएम होत्यात ना. मला वाटतं हे सगळं भंपकपणा आहे, नौटंकी आहे आणि लोकांना हे सगळं त्या ठिकाणी कळतं. त्याच्यामुळं हरलेल्या मानसिकतेत, हरलेल्या मनस्थितीत हे पूर्णपणे आत्मविश्वास गमावून बसलेत आणि त्यातनं आता जे इश्यूज नाहीत ते इश्यूज करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, काही नॅरेटिव्ह सेट करणं, याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु आपल्या लक्षात येईल नगरपालिकेत सुद्धा या लोकांचा नॅरेटिव्ह किंवा संभ्रम याची ऐशी की तैशी महाराष्ट्रातले मतदार नगरपालिका क्षेत्रातले करून दाखवतील आणि यांना जमिनीवर पुन्हा एकदा असल्याची जाणीव करून देतील. शेतकरी आणि लाडक्या बहिणींना सुद्धा सरकारनं फसवलेलं आहे. आर्थिक आणि बौद्धिक दिवाळखोरीत भाजप आणि महायुती सरकार अशी टीका करतात हर्षवर्धन सकपाळ. मला वाटतं बोल बच्चन याच्या पलीकडे याला दुसरा काही शब्द नाही. आर्थिक राज्य आपलं सक्षम आहे. सक्षम करण्याची क्षमता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमध्ये आहे. त्याच्यामुळे दिवाळखोरी निघालेली नाही, निघणार नाही. आपलं राज्य उत्तम आहे. जे आपल्या राज्याविषयी चांगलं बोलू शकत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात? कुठलाच नेता आपल्या मातीविषयी, आपल्या सरकारविषयी, आपल्या राज्याविषयी असं बोलत नाही. यांना राज्याविषयी प्रेम नाही. यांना केवळ राजकारणासाठी राज्याची वाईट प्रतिमा निर्माण करायला लागली तरी करू, अशा प्रकारच्या विक्षिप्त मानसिकतेची लोक आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे. अमीन पटेल म्हणतायत की भाजपचा महापौर आम्ही महानगरपालिकेत होऊ देणार नाही आणि काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल. मुंबईमध्ये महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर बनेल हे निर्विवाद सत्य आहे. मुंबईकरांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलंय. त्यापेक्षा जास्तीचा चांगला जनाधार महानगरपालिकेत महायुतीला मिळेल आणि महापौर हा आमचा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा या महायुतीचाच असेल हे मी आवर्जून सांगतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय स्वतः समता परिषदेच्या कार्यक्रमाला भाजपचे जे प्रमुख नेते ते पोहोचलेले आहेत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी वाटप आता जेवणाचं सुरू झालेलं आहे ते देखील आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दीसुद्धा बाबासाहेबांच्या अनुयायांची आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.